शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम किरण आपली मनोगत व्यक्त करेल। गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरीही या शाळेचीच पाखरे, दिले बळ पंखात टाकल्या कौतुकीच्या माळा, सर्वाहून निराळी एक माझीच शाळा, सर्वाहून निराळी एक माझीच शाळा। शाळा हा दोनाक्षरी शब्द जेथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो, आपल्या घरच्यांना सोडून, त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे। याला कारण ही शाळाच आहे, कारण आजपर्यंतच्या सर्व आठवणी या शाळेत साठवून ठेवल्या आहेत। आज शाळा सोडताना खूप दुःख होते जे शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही। शाळा म्हणजे काय असतं हे माहीत नसताना देखील जेथे आम्ही आमचं कोणी नसताना सुद्धा प्रवेश घेतला, तेव्हा असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की येथे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतील, भरपूर गमती जमती करायला मिळतील। छोट्या छोट्या गोष्टीसाठी उगाच लढणं, त्याच्या त्या जागेसाठी विनाकारण भांडणं, मित्राच्या डब्यावर सर्वांनी तुटून पडणं, केल्या नसलेल्या मस्तीसाठी मित्राला फसवणं, धिंगा मस्ती करताना जर सर आले किंवा बोलले तेव्हा आम्हीच म्हणायचो सर मी नव्हते, विचारायला, कारण सोबतीला मैत्रीण होती। हसता हसता रडणं, रडता रडता हसणं, एका वेगळ्याच जगात मस्तीत जगणं, हे सर्व सोडून जात आहोत। आला शेवटी दिवस तो, आता इथून जावंच लागेल, जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल। आला शेवटी दिवस तो, आता इथून जावंच लागेल, जगलेल्या क्षणांना डोळ्यात साठवून घ्यावंच लागेल। आपण शाळेत येऊन आमच्यासारख्या नवख्या पक्षांना आपल्या स्वतःच्या घरासारखं घरटं मिळालं, येथे आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम मिळालं, एक नवीन नाती जोडून आपण दोस्ती करायला शिकलो, जिथे आम्हाला शिक्षणाबरोबरच जीवन कसं जगायचं याचं ज्ञान मिळालं, ती म्हणजे आपली शाळा। शाळेच्या जीवनात आम्ही लहानाचे कधी मोठे झालो हे समजलेच नाही। शाळेच्या जीवनाचा सुखद प्रवास एवढ्या लवकर संपेल असे वाटले नव्हते। बघता बघता आमच्या शाळेच्या जीवनाची वर्ष एका अचानक आलेल्या वादळाप्रमाणे कशी निघून गेली हे कळलेच नाही। हे वादळ खूप दूर निघून गेलं, या वादळाने जरी आपल्या शाळेच्या जीवनाची वर्ष सोबत नेली असली तरी हे वादळ एक गोष्ट कधीच सोबत घेऊन जाऊ शकत नाही, ती म्हणजे आठवणी। केवळ आठवणीच आता शिल्लक राहिल्या आहेत। ते म्हणतात ना, गेले तो दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी। आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो पर आपको ना भूल पाएंगे, चाहे कहीं भी हो पर आपको ना भूल पाएंगे। मित्रांनो, गेलेले दिवस परत येऊ शकत नाहीत, हा वर्षानुवर्ष चालत आलेला निसर्ग नियम आहे आणि तो बदल कोणाच्याही हातात नाही। खरंच किती छान झालं असतं की जर आपल्याला आपले शाळेचे जीवन परत अनुभवता आले असते तर, पण मित्रांनो काळाप्रमाणे प्रत्येकाला बदलावेच लागते। आज मी निरोपाच्या निमित्त एवढेच सांगेन की यानंतरचा आपला प्रवास जरी वेगळा असला तरी आपल्याला आठवणी मरू द्यायच्या नाहीत, तर त्या सदैव प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवायच्या आहेत। काळानुसार कितीही बदलावे लागले तरी चालेल, परंतु मैत्री आणि माणुसकी याचा अंत कधीच होऊ द्यायचा नाही। अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, अक्षराक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला, कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला। आम्हाला सर्वोत्तम शाळा आणि शिक्षक लाभले ज्यांनी आम्हाला आई वडिलांसारखे प्रेम दिले। आम्हाला तिमिराकडून त्याच्याकडे नेण्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते। बोलले असेल उलटून झाले असतील चुका, बोलले असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका, विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका। धन्यवाद। जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, साथ देणारे कमी आणि सोडून जाणारे जास्त असतात। विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य फक्त जिंकण्यासाठी नसतं तर कधी हारण्यासाठी तर कधी शिकण्यासाठी असतं।